ऑनलाईन फंड्स मिळतात का, डीमॅट अकाउंट हँडल करायला मिळतात का, जर मिळाले तरी किती अमाऊंटला मिळतात काय याची आयडियाच नाही. त्याच्यामुळे आपण आहे ना आज एक एक्झाम्पल देतो आहे. फंडिंग फर्म्स असं गुगलला सर्च केल्यावर पहिले फंडेड फर्म आणि सेकंड फंडिंग पिप्स आणि बऱ्याच साऱ्या साईट येतात. तर त्यापैकी आपण आहे ना सेकंडवाले जे आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन बघू शकतो. तर यांच्याकडं एक ऑप्शन आहे झिरो, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली पैसे भरायचे. $500 भरले की $1,00,000 अकाउंट मिळते. याला चॅलेंज काय आहेत, कसं आहे हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. पण बेसिकली मॅक्झिमम लॉस 5% आणि एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 3% तुम्ही लॉस करू शकता आणि 2 आठवड्यातून एकदा विड्रॉल पण करू शकता. आणि मिनिमम ट्रेडिंग डेज 7 दिवस तरी कमीत कमी तुमचा प्रॉफिट पाहिजे, कमीत कमी 0.5% तरी प्रॉफिट पाहिजे. तर असे रूल आहेत. आणि कन्सिस्टन्सी ऑन रिवॉर्ड्स हे काय आहे, तर 15%पेक्षा जास्त एकाच ट्रेडमध्ये प्रॉफिट करायचं नाही. लिव्हरेज 1:50 म्हणजे ₹1,000ला $50,000चं मार्जिन असं हे अकाउंट आहे. आणि याच्यामध्ये स्टेप 1, स्टेप 2 असे बरेच अकाउंट आहेत. आता स्टेप 2मध्ये काय 2 चॅलेंज असतात. 10%चं पहिलं टार्गेट, सेकंड 5%चं असतं आणि मिनिमम 3 दिवस तरी प्रॉफिट पाहिजे. लिव्हरेज ₹1,000ला $1,00,000चं मार्जिन मिळतं 1:100. आता याच्यामध्ये काय लिहिलं आहे, $1,00,000चं अकाउंट पाहिजे ते $529 तुम्ही विकत घेऊ शकता. फंडिंग पिप्स प्रो नावाचा पण एक प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये काय आहे की मॅक्झिमम लॉस 6% आणि एका दिवसामध्ये मॅक्झिमम लॉस 3%. मार्जिन वगैरे चांगली आहे, काय हरकत नाही. आणि 1:100 लिव्हरेज पण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये 3 टाईपचे अकाउंट, पहिलं टार्गेट 6, सेकंड 6 आणि त्याच्यानंतर मास्टरला पण सेम आहे. याच्यामध्ये मिनिमम ट्रेडिंग डेज म्हणजे एका दिवस तरी कमीत कमी प्रॉफिट पाहिजे. तर हे असे वेगवेगळे आहेत ऑप्शन. याच्यामध्ये आपण बघू शकतो फंडिंग पिप्समध्ये जाऊन 2 स्टेपचं तुम्ही चॅलेंज विकत घेऊ शकता. फंडिंग पिप्समध्ये काय आहे, 2 स्टेप 529ला आहे आणि प्रोमध्ये 399ला आहे. आणि याच्यामध्ये 80%च तुम्हाला प्रॉफिट शेअर करू शकतो. याच्यामध्ये मात्र एका महिन्यातून मी एकदाच प्रॉफिट काढला तर 100% पण प्रॉफिट तुमचं आहे. आणि 2 आठवड्यातून एकदाच काढला तर 80% तुमचं प्रॉफिट आहे. आणि जर तुम्हाला प्रत्येक आठवड्यात पाहिजे तर तुम्हाला 60% तुम्हाला मिळतील, जे काय प्रॉफिट असेल त्याच्या. तर याच्यामध्ये भरपूर फरक आहे. 80% चांगली गोष्ट आहे, तो पण विकली आहे. हा चांगला प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये 5,000चं जर घेतला तर $29मध्येच मिळत आहे. आणि या चॅलेंजमध्ये बघितलं तर $300चं पहिलं टार्गेट आहे, सेकंड टार्गेट $300 आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंही टार्गेट नाही. तुम्ही जो काय प्रॉफिट असेल तो तुम्ही विकली विड्रॉल करू शकता. तर हे एक चांगलं आलेलं आहे. पण याच्यामध्ये बघाल तर मॅक्झिमम लॉस 6% आणि डेली 3%. तर फंडिंग पिप्समध्ये काय आहे, हाच जो आहे मिनिमम लॉस 5% आणि मॅक्झिमम लॉस 10%. तर हा चांगला आहे. याच्यामध्ये बघू शकतो $5चं अकाउंट घ्यायचं असेल तर $36ला आहे, म्हणजे 8×45 4 ते 4.5 लाखाचं अकाउंट तुम्हाला मिळतं $36मध्ये. तर आपण आहे ना याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की आपण देखील अकाउंट घेतलेलं आहे. याच्यामध्ये बघाल तर डॅशबोर्डला जातो. आपण आज एक अकाउंट घेतलेलं आहे, हा त्याचा ID आहे. आणि याच्यामध्ये बघाल तर टू स्टेपचं अकाउंट आहे, म्हणजे 2 चॅलेंज आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि स्टार्ट आजपासून सुरू झालेलं आहे. तर याच्यामध्ये बघू की तुम्हाला 3 दिवस प्रॉफिट करायचा असतो, त्यापैकी 1 दिवस तर प्रॉफिट झालेला आहे. 33% चॅलेंज कंप्लीट. दुसरं काय, लॉसचं लिमिट किती आहे, $250 एका दिवसामध्ये. पण आपला प्रॉफिट झाल्यामुळे आपण $347 पर्यंत लॉस करू शकतो एका दिवसामध्ये. मॅक्स लॉस लिमिट माझं अकाउंट आहे $600 की तिथपर्यंत अकाउंटमध्ये लॉस केला तरी माझं अकाउंट उडणार नाही. प्रॉफिट टार्गेट किती राहिले, $500 करायचे, त्यापैकी $402 करायचं बाकी आहे, म्हणजे 20% जवळजवळ टार्गेट झालेलं आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये दिसतं आहे. आपण आज काय केलेलं आहे, 24/6/2025 एकच ट्रेड मारला आहे, क्वांटिटी आहे 0.20 आणि प्रॉफिट झालेलं आहे $97. याच्यामध्ये एक रूल असतो की तुम्ही जो ट्रेड मारताय तो मिनिमम 3 मिनिट तरी पाहिजे होल्ड. स्कॅल्पिंग चालत नाही. आणि जर तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड मारताय तर मिनिमम 3 मिनिट तरी तुम्ही होल्ड केलेलं पाहिजे. स्कॅल्पिंग केलं, त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट झाला, तो काउंट होत नाही आणि तुम्हाला मिळत पण नाही. तर असेच ज्यावेळेस चॅलेंज घेता तुम्ही तर दिवसातून एकच ट्रेड करा.
त्याला प्रॉपरली टार्गेट लावा आणि व्यवस्थित ट्रेड करा. आता इथं बघू शकतो, इथं सेल लाँग केला आहे किंवा शॉर्ट केला आहे ह्याचं ॲनालिसिस दाखवले आहे. तुम्ही आतापर्यंत कसे ट्रेड मारले, कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मारले, तर हा XAUUSD म्हणजे गोल्डचा आहे. त्याच्यामध्ये किती व्हॉल्यूम मारला होता ते दाखवत आहे. तर आपण खाली जाऊन बघितलं तर इथं दाखवतं की आपण आज अख्ख्या महिन्यामध्ये आजच ट्रेड मारलेला आहे. तर महिन्यातून किती दिवस ट्रेड मारले, काय मारले, किती प्रॉफिट आहे, हे सगळं याच्यामध्ये दिसणार आहे. तर ओपन पोझिशन कुठली नाही आहे, एकच आपण ट्रेड मारला होता. ट्रेडिंग हिस्ट्रीमध्ये बघाल तर हा गोल्डमध्ये ट्रेड मारलेला आहे. आज मारला आहे 7:02 एंट्री पडली आहे, 7:08 एक्झिट केलेलं आहे. आपण 3,306मध्ये सेल केला होता. 3,301चं टार्गेट लावून आपण त्याला एक्झिट केलेलं आहे आणि आपला प्रॉफिट झालेला आहे $97. माझं ॲक्च्युली $100चं टार्गेट होतं, पण त्यांनी $1 हा कमिशनमध्ये घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अकाउंट ऑनलाईन विकत घेऊ शकता. ज्याला कोणाला अडचण असेल ते डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकतात. धन्यवाद.